अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या ज्योतिबा देवाचे निस्सीम भक्त असलेल्या आनंदा पांडव यांच्या केदारनाथ अश्व केदारनाथ व चांदीचे नक्षीदार आभूषणे, गळ्यात पायात चांदीचा तोडा घालून उत्कृष्टपणे सजवलेली आकर्षक सासनकाठी आज वाडी रत्नागिरी इथल्या ज्योतिबा देवाच्या यात्रेनंतर रविवारी होणाऱ्या पहिल्या पाकळणीसाठी मान्यवरांच्या उपस्थितीत आरती फटाक्यांच्या आतिषबाजी, ढोल ताशांच्या व पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने रवाना झाली। देशात व राज्यात महाराष्ट्रात प्रसिद्ध व लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी इथे श्री ज्योतिबा देवाची यात्रा भक्तिमय वातावरणामध्ये मागील आठवड्यात संपन्न झाली। या यात्रेत हजारो सासनकाठ्या महाराष्ट्रातून येत असतात। यामध्ये हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या ज्योतिबा देवाचे निस्सीम भक्त असलेले आनंदराव रघुनाथ पांडव व त्यांचे संपूर्ण पांडव कुटुंबीय गेल्या महिन्यांपासून ज्योतिबाच्या चैत्र यात्रेची जय्यत तयारी करतात। आनंदा पांडव यांच्या घराण्यातील तिसरी पिढी देवाची सासनकाठीची मनोभावे आराधना प्रार्थना करत आहेत। पश्चिम महाराष्ट्रातून यात्रेत येणाऱ्या सासनकाठीपेक्षा सर्वात सुंदर व आकर्षक सासनकाठी म्हणून आनंदराव पांडव यांची नावाजलेली ज्योतिबाची सासनकाठी असून हुपरी परिसरामध्ये ही सासनकाठी केदारनाथ म्हणून प्रसिद्ध आहे। आनंदराव पांडव यांचा मुलगा अभिनव व राहुल यांच्यासह सर्व पांडव कुटुंबीय परिवारातील सदस्य या अश्व व सासनकाठीसाठी अहोरात्र जागून नक्षीदार आकर्षक अशी सजावट करतात। यामध्ये गावातील भाविक देखील मोठ्या भक्तिभावानं या आनंदोत्सवात साथ देतात। आज सकाळी हुपरी येथील पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, माजी जिल्हा परिषद सदस्य विलासराव खानविलकर, आनंदा पांडव व परिवारातील सदस्यांच्यासह नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या उपस्थितीमध्ये केदारनाथ सासनकाठी व अश्वाची मनोभावे पूजा आरती करून ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने वाडी रत्नागिरीकडे रवाना झाली। यावेळी केदारनाथ सासनकाठीच्या दर्शनासाठी हुपरीसह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।